बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणी भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला असून 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका झाली। बाळासाहेब सर्वदे यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका शालन शंकर शिंदे राहणार जोशी गल्ली सोलापूर यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरुज पठाण यांनी जामीन मंजूर केला। या प्रकरणाची हकीकत अशी, मृत बाळासाहेब सर्वदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष होते। त्यांच्या चुलत वहिनी रेखा सर्वदे यांनी महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज भरला होता। त्याचवेळी शालन शिंदे यांनीही अर्ज दाखल केला होता। 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आरोपी शालन शिंदे आणि इतरांनी रेखा सर्वदे यांच्या घरी जाऊन अपक्ष अर्ज मागे घ्या नाहीतर बघून घेऊ अशी धमकी दिली। त्यानंतर रेखा यांनी अर्ज मागे घेतला। त्याच दिवशी सायंकाळी 4:45 वाजता बाळासाहेब सर्वदे, बाजीराव सर्वदे आणि आदित्य सर्वदे हे हनुमान मंदिराजवळ उभे असताना शंकर शिंदे यांची मुले आणि इतर लोक तलवारी तसंच कोयत्यांसह आले। शालन शिंदे आणि शारदा शिंदे यांनी बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि इतरांनी हत्यारांनी वार करून त्यांचा खून केला। यात बाळासाहेब यांचे बंधू बाजीराव शिंदे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या प्रकरणी पोलिसांनी शालन शिंदे यांना अटक केली होती। जामिनासाठी त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, तो फेटाळला गेला। त्यानंतर त्यांनी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला। सुनावणीवेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी दोषारोपपत्र दाखल असून सुरुवातीला अपघाती मृत्यूचा उल्लेख होता, तसंच नेत्र साक्षीदार आणि फिर्यादींचे जबाब सुसंगत नाहीत असा युक्तिवाद केला। तो ग्राह्य धरून न्यायालयानं 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला। या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट ए टक्कळकर आणि आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी काम पाहिलं।